नमस्कार, सन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाने मोडीत काढण्याचा डाव। सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा सहकारी साखर कारखाने व सूतगिरणीच्या जमिनीवर डोळा। जिल्हा बँकेच्या या व्यवहारांची चौकशी होणार का? आमदार गोपीचंद पडळकर यांचे विधान परिषदेत जोरदार टीका। जयंत पाटील यांचे नाव न घेता केली टीका। अध्यक्ष महोदय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आपल्या माध्यमातून माननीय सरकारच्या माननीय मंत्री महोदयांच्या मला निदर्शनास आणून द्यायचे आहे। महाराष्ट्रातलं सहकार हे देशामधलं एक आदर्शवत सहकार होतं। बिना सहकार नाही उद्धार या ब्रीद वाक्यापासून सुरुवात झालेलं सहकार आता सहकाराचा स्वाहाकार इथपर्यंत येऊन पोचलेला आहे। महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे, पण मी सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती चुकीच्या पद्धतीनं या सहकाराची वाट लावली जाते हा विषय आपल्या समोर निदर्शनास आणून द्यायचा आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे, अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती, ज्या समितीमध्ये 5 सदस्य होते अधिकारी, त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली। या चौकशीमध्ये जवळपास 21 मुद्दे 83 मध्ये तपासले गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये 83 च्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। 83 ची चौकशी झाल्यानंतर 88 ची चौकशी सुरू झाली। 88 च्या चौकशीमध्ये काही मुद्दे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहेत आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे। माननीय मंत्री महोदयांनी या बाबीकडे सिरियसली बघितलं पाहिजे। सांगली जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहेत, एक कृष्णाकाठचा विभाग आहे आणि दुसरा दुष्काळी पट्टा आहे आणि आम्ही दुष्काळी पट्ट्यातून आलेले कार्यकर्ते आहोत। दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदाची फी भरून अनेक साखर कारखाने, अनेक सूतगिरण्या त्या भागामध्ये उभा केलेल्या आहेत, परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आहे त्यांनी अनेक कारखाने, अनेक सूतगिरण्या जाणीवपूर्वक बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावलेला आहे। आणि काही 2 उदाहरणं मी देऊन परत जो माझा मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती येतो। एक कारखाना आहे जतचा सहकारी साखर कारखाना, जो 250 एकरामध्ये आहे आणि जत शहराला लागून आहे। आता आज मितीला मी तुमच्या सोबत बोलत असताना 10 लाख रुपये गुंठा तिथल्या जमिनीचा भाव आहे। हा कारखाना राज्य बँकेनं 40 कोटीला एका नेत्याला विकला आणि 8व्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्यांना 120 कोटीचं लोन दिलं। आज बघा कारखान्याची किंमत, कारखान्याचं पूर्ण स्ट्रक्चर, तिथल्या मशिनरी आणि 250 एकर जमीन। महाकाली सहकारी साखर कारखाना आहे कवटे मंकाळला, या कारखान्याचं 140 कोटीचं कर्ज आहे। 140 कोटीच्या कर्जासाठी गेले 5 वर्ष हा कारखाना बंद पाडलाय। जिल्हा बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली। ज्या लोकांना जमीन विक्रीला परवानगी दिली त्यांनी त्या जमिनीचा भाव काढलाय 35 लाख रुपये गुंठा, म्हणजे स्टँडला लागून हा कारखाना आहे। आपल्याला सगळ्याला माहित आहे की कोणत्याही शहरामध्ये एसटी स्टँड असते, तो एकदम हाय रेटचं ठिकाण असतं, त्या एसटी स्टँडला लागून हे 280 एकराचा कारखाना आहे। माझं काय म्हणणं आहे की 20 एकर जमीन विकली तर 140 कोटी फिटून 40 कोटी कारखान्याकडे शिल्लक राहत आहेत, परंतु त्या नेत्याचं म्हणणं हा कारखाना बंदच पडला पाहिजे आणि ती पूर्ण जमीन आणि हा कारखाना मला थोडक्या दरामध्ये विकत मिळाला पाहिजे। मग ही बाब आपण थांबवणार आहात का नाही थांबवणार? आणि मग पुढे जाऊन आटपाडी मधला मानगंगा सहकारी साखर कारखाना, हा कारखाना विक्रीत काढण्याचा डाव हा त्या कारखान्याच्या लोकांनी काढलेला आहे, जिल्हा बँकेला धरून, जिल्हा बँकेचं नेतृत्व करते त्या मंडळीला धरून। म्हणून आमचा आक्षेप असा आहे की 2 वर्षापूर्वी आटपाडीतली सहकारी सूतगिरणी, ही सहकारी सूतगिरणी जिल्हा बँकेनं लिलावात काढली। लिलावाची रक्कम ठेवली 40 कोटी रुपये आणि विकली कितीला? 11.5 कोटीला। मंत्री महोदय साहेब, अत्यंत सिरियस विषय आहे। जिल्हा बँक 40 कोटी लिलावाची किंमत ठेवते, ती सूतगिरणी 11.5 कोटीला विक्री करते। जेव्हा दस्त होतो, खरेदी होते, 11.5 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय 11.5 कोटीची स्टॅम्प ड्युटी हे रजिस्ट्रारनी भरून घेतली नाही।
त्यांनी 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली 6 कोटी रुपये. म्हणजे सरळ सरळ इथं लक्षात येत आहे की 11.5 कोटी आणि 100 कोटी म्हणजे जवळपास 88 88 कोटी रुपयाचा इथं सरळ भ्रष्टाचार दिसतोय. तुम्ही सुतगिरणी विकली 11.5 कोटीला. राज्य सरकारनं 24 कोटी रुपये या सुतगिरणीला दिले होते. ते 24 कोटी रुपये का नाहीत भरून घेतले बँकेनं? 24 कोटी रुपये भरून न घेता बँकेनं विक्री करण्यासाठी परवानगी का दिली? यामध्ये बँक जबाबदार आहे. आणि परत त्या सुतगिरणीचे 46 एकरचे एनए प्लॉट पाडून ते 200 कोटी रुपयाला विकले गेले. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार या सुतगिरणीमध्ये झाला. आणि त्याच सुतगिरणीचे मालक आता परत मानगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीला काढतायत. मानगंगा सहकारी साखर कारखान्याची जमीन 227 एकर आहे. माझ्या समाजाच्या लोकांनी फुकट जमीन दिली आहे. 2 महिने आम्ही शोधतोय तिथं ऑफिसला की यांचं खरेदी खत झालंय का. एक पण खरेदी खत आम्हाला मिळालं नाही. मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत या विषयावरती की जी सुतगिरणी जरी वस्त्रोद्योगचा हा विषय असला तरी जिल्हा बँकेनं विक्री केलेला आहे. जिल्हा बँकेनं विक्री करताना याचा विचार का नाही केला की राज्य सरकारचे 24 कोटी न भरता तुम्ही विक्रीला परवानगी का दिली? 40 कोटी रुपये तुम्ही लिलावाची किंमत ठरवलेली असताना 11.5 कोटीला का विकली? 11.5 कोटीला विकलेली असताना त्याचे 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी सरकारनं भरून घेतली. म्हणजे हा सरळ सरळ त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही सूतगिरणीच्या व्यवहाराला स्थगिती देऊन या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश आपण देणार आहात का? हा नंबर 1 चा प्रश्न. नंबर 2 प्रश्न, 88 खाली जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला आपण स्थगिती दिलेली आहे सरकारनं. ती स्थगिती तुम्ही आज उठवणार आहात का? नंबर 2. नंबर 3, 83 चौकशीमध्ये जे मुद्दे समोर आले होते त्यातले मुद्दे जाणीवपूर्वक वगळले. ते कुणी वगळले, कशासाठी वगळले आणि आता ते मुद्दे घेऊन परत 88 ची चौकशी होणार आहे का? आणि त्या चौकशीला तुम्ही काय टाइम बॉन्ड प्रोग्राम देणार आहात का की महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये आम्ही याची चौकशी करू आणि त्या संचालक मंडळावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करू? आणि मानगंगा सहकारी साखर कारखाना जो आहे तो अत्यंत महत्वाचा सहकारी साखर कारखाना, ज्या कारखान्याची किंमत देता काय मंत्री महोदयाने बोल द्या ना. आता बरं ठीक आहे, परत मला द्या एकदा बोलायला. 1:40 ला संपवायचं होतं आपलं लक्षवेधी. हो, माननीय अध्यक्ष 10 महोदय, मिनिटं वाढली. सभागृहाचे सदस्य सन्मान्य गोपीचंदजी पडळकर यांनी अतिशय गंभीर मुद्द्यावरती या सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या ठिकाणी खरं आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामामध्ये जी अनियमितता होती त्याच्याकरता सहकार आयुक्तांनी एक कमिटी नेमली आणि कमिटी नेमल्यानंतर या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे पोटनियम यांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले होते. आणि त्याच्याकरता मग बँक शासनाकडे त्या ठिकाणी अप्रोच झाली आणि शासनाकडनं त्या ठिकाणी म्हणजे तत्कालीन मंत्र्यांनी जैसे थेचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते. परंतु या ठिकाणी मी सन्मान्य पडळकर साहेबांना सांगेल की सदर 88 च्या कारवाईबाबत सदर अपिलामध्ये शासन स्तरावर तात्काळ सुनावणी घेऊन ही 88 ची चौकशी त्या ठिकाणी उठवण्यात येणार आहे. दुसरं त्यांनी सांगितलं आहे की सुतगिरणीचा जो व्यवहार झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीनं झालेला असं त्यांना त्या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु ह्या संपूर्ण झालेल्या व्यवहाराची चौकशी पुन्हा एकदा शासनामार्फत करण्यात येईल आणि जर का ही कायद्याच्या चौकटीत राहून जर का त्या ठिकाणी विक्री झालेली नसेल तर ती निश्चितपणे त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल. नंतर त्यांचा एक मुद्दा आहे की 83 मध्ये वगळलेले मुद्दे ह्या 88 च्या कारवाईच्या वेळेस समाविष्ट करण्यात येतील का? निश्चितपणे जेव्हा आपण 88 ची ही कारवाई त्या ठिकाणी स्थगिती उचललेली राहील तर 83 मधले वगळलेले मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी आपण चौकशी करू. माननीय मंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला उत्तर दिलेलं आहे. परंतु त्यातले काही अजून आम्हाला शंका आहेत की मानगंगा सहकारी साखर कारखाना या 229 एकरावरती आहेत आणि त्याची खरेदी खत आज पण आम्हाला मिळत नाहीत आणि त्याच्या संदर्भात आपण काही सूचना देणार आहात का? नंबर 1, कारण ती जमीन खरेदी करून घेतली का अशीच लोक आमची मेंढपाळ होती त्यांच्याकडून तशीच करून घेतली? 2 महिने झाले तिथं कागदपत्र सापडत नाहीत. दुसरा महत्वाचा विषय आहे, कारखान्याचं व्हॅल्युएशन काढलं तर 70-80 कोटी रुपये होते. कारखान्यावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 118 कोटीचं कर्ज आहे, बँक ऑफ इंडियाचं 85 कोटीचं कर्ज आहे, धनश्री मंगळवेढा बँकचं 22 कोटी, दत्त कोल्हापूर 50 कोटी, तिरुमला दिल्ली 20 कोटी, विठ्ठल पंढरपूर 4 कोटी, कर्मचाऱ्यांचे देणे 11 कोटी, शेतकऱ्यांचं ऊस बिल 3 कोटी, तोडणी वाहतूक 1.5 कोटी,
इतर देणी 20 कोटी, 334 कोटी रुपयाचं कर्ज आहे. अनेक हजारो शेतकरी आहेत की त्यांच्या उतार्यावरती परत कर्ज काढलेलं आहे. मग याची कोणी आपण चौकशीचे आदेश देणार आहात का? एवढं कर्ज झालं कसं? आणि ह्याची जबाबदारी निश्चित करून जे संचालक मंडळ होतं, चेअरमन होतं, त्यांच्यावरती तुम्ही जबाबदारी निश्चित करण्याच्या बद्दल सूचना देणार आहात का? 88 मध्ये काही मुद्दे आले, त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे मंत्री महोदय, आपली सरकारची बदनामी खाली सुरू आहे. कारण नोकर भरतीमध्ये तिथं घोटाळा झाला होता आणि आता नव्यानं नोकर भरती करण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे दिलाय आणि आम्हाला सहकार मंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे. अशी खाली चर्चा करून आता तिथून काही लोकांच्याकडून एक नोकर भरतीसाठी 25 लाख आणि एका पदासाठी 4-4, 5-5 लोकांचे पैसे गोळा करायचे काम संचालकांच्या माध्यमातून सुरू आहे. तर याच्याबद्दल आपण नोकर भरतीला ही व्यवस्थित चौकशी झाल्याशिवाय आपण त्यांना मान्यता देऊ नये अशी आमची एक विनंती आहे. ती आपण देणार आहात का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मानगंगा सहकारी साखर कारखाना हा विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सदर कारखान्याच्या हमीच्या आधारे बँक ऑफ इंडिया यांनी ऊस तोडणी वाहतुकीसाठी वैयक्तिक तोडणी वाहतूक कंत्राटदार यांना कर्ज पुरवठा केला होता आणि बँकेने केलेली सरफेसी कारवाई विरुद्ध बँक ऑफ इंडिया ही DRT कोर्ट पुणे यांच्याकडे गेली आणि त्या ठिकाणी DRTने सहकारी बँकेने पुढील कोणतीही कारवाई करू नये जैसे थेचा आदेश DRT कोर्टाने 24/5/21 ला दिला आहे. त्याच्यामुळे सदर मालमत्ता विक्रीची कारवाई पूर्णपणे त्या ठिकाणी थांबलेली आहे. नंतर बाकीचे काही मुद्दे या ठिकाणी सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर यांनी मांडले की त्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे, फर्निचर खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे. तर या संदर्भात ज्या काही त्यांच्या शंका आहेत तर निश्चितपणे याची चौकशी करून संपूर्ण जी व्यवहार झालेले आहे त्याची चौकशी करून त्यांना माहिती देण्यात येईल. धन्यवाद. 2025-26च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा.